अंबरनाथमधून आहे. कॉस्मेटॉलॉजी ट्रेड आहे आमचा. तर आज मी तुम्हाला वन लेंथ हेअर कट दाखवणार आहे. तर त्यासाठी जे साहित्य लागणार आहे आपण ते पहिले बघून घेऊया. हे सर्व साहित्य आपल्याला वन लेंथ हेअर कटसाठी लागणार आहे. त्यासाठी टेलकोम लागणार आहे, परत हा कोम लागणार आहे, कटिंग कोम, सेक्शिंग पिन लागतील, डस्टिंग ब्रश लागेल, त्याच्यानंतरनी आपल्याला राऊंड कोम लागेल सेटिंगसाठी. नंतर मग पॅडल ब्रश आहे, हा सेल्फ ॲप्रन आहे, कटिंग ॲप्रन आहे, सीझर आहे, नंतर ड्रायर लागेल आणि वॉटर स्प्रे लागेल. आणि त्याच्याबरोबर आपल्याला कटिंगसाठी आपल्याला डमी लागणार आहे हेअर कटिंगला. तर आपण ह्या डमीचे पहिल्यांदा सेक्शनिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपला वन लेंथ हेअर कट आपण चालू करणार आहोत. तिने आपण 4 सेक्शन्स करून घ्यायचे आहेत. याला क्लासिक 4 सेक्शन म्हणणार. त्याच्यानंतर मी व्यवस्थितपणे कटिंग कोमच्या साहाय्याने व्यवस्थित गुंता काढून घ्यायचा आहे. कोम करून घेतला आहे. त्यानंतर वॉटर स्प्रेनी केस व्यवस्थित हे ओले झाले पाहिजे. वन लेंथ हेअर कटला आपण घेताना कटिंग कोमच्या साहाय्याने आपण पहिल्यांदा गाईडलाईन काढून घेणार आहोत. गाईडलाईन काढताना या पद्धतीने हेअर एक लाईनमध्ये कटिंग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कट केलेले केस आणि परत कट करायचे केस हे जे आहेत त्याच मधल्याच गाईडलाईनला मॅच करून घेणार आहोत. सेम एकदा लेफ्ट आणि एकदा राईट साईडचे केस घ्यायचे. या पद्धतीने स्ट्रेट करून घ्यायचे. पुन्हा एकदा गाईडलाईन आपली एक लेवलमध्ये आली आहे का ते चेक करून घेणे. या पद्धतीने आपली गाईडलाईन ही एक लाईनमध्ये आलेली आहे. त्यानंतर आपण पहिलं सेक्शन आपण सोडून घेणार आणि ते गाईडलाईनला आपण मॅच करून घेणार आहोत. या पद्धतीने आपण सेक्शन सोडून घेतलेलं आहे. पुन्हा यावरती वॉटर स्प्रे घ्यायचा आहे. गाईडलाईनला पहिला सोडलेला सेक्शन मॅच करून घ्यायचा आहे. याच्यानंतर आपण दुसरा सेक्शन सोडणार आहोत. याच्यावर सुद्धा वॉटर स्प्रे करून घ्यायचा आहे. केस भरपूर प्रमाणात पाणी मारून घ्यायचं आहे. त्यांनी हेअर कट हा तुमचा व्यवस्थित होणार आहे. एक लाईनमध्ये कटिंग होणार आहे. आता आपण तिसरं आणि चौथं सेक्शन दोन्ही सेक्शन्स सोडून घ्यायचे. या पद्धतीने आपण हा वन लेंथ हेअर कट केलेला आहे. हा हेअर कट बरोबर झालेला आहे का परत एकदा चेक करून घ्यायचं आहे कोमच्या साहाय्याने. हा आपला बरोबर वन लेंथ हेअर कट झालेला आहे. आता आपण ड्रायरच्या साहाय्याने याला
सेटिंग करणार आहोत. सेटिंग करताना आपल्याला पुन्हा 2 सेक्शन्स काढून घ्यायचे आणि नंतर आपण ड्रायरच्या साहाय्याने हे सेटिंग करणार आहोत हेअरला. ड्रायरच्या मदतीने आपण हेअर कट आधी सेटिंग करून घेणार आहोत. सेट करताना पहिले केस थोडे ड्राय करून घेणार. थोडे ड्राय झाल्याच्या नंतर त्याला आतमध्ये इन करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण ड्रायरच्या साहाय्याने हा 1 लेंथ हेअर कट आतमध्ये इन करून द्यायचा कस्टमरला. हा असा आपला हेअर कट तयार झालेला आहे.